ड्रीम होम मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर। काल त्यांनी आपल्याला दिवाळी, लक्ष्मीपूजन आणि वास्तू याबाबत सांगितलं। आज बलिप्रतिपदा आणि वास्तू याबाबत त्यांच्याकडून पुन्हा एकदा जाणून घेऊया। सर, तुमचं पुन्हा एकदा ड्रीम होम मध्ये स्वागत। साईराम। आज बलिप्रतिपदा, बरोबर, नेमकं या दिवसामागे काय संकल्पना आहे? बली नेहमी आपण शब्दांची फोड करतो नाही का। आज प्रतिपदा आहे म्हणजे अमावस्येनंतरचा दिवस आणि आजपासून आता पौर्णिमेकडे आपली वाटचाल होणार। बरोबर, दिवस पण हळूहळू कमी कमी होत जाणार। तर बली हा एक राजा होऊन गेलाय आणि तो अतिशय दानशूर राजा होता। म्हणजे दानशूरपणामध्ये त्याची ख्याती इतकी मोठी होती की अगदी शेवटच्या क्षणाला वामन अवतार घेऊन ह्या बलीच्या डोक्यावरती पाय देऊन त्याला पाताळात घातलं। नाहीतर त्याच्या दानशूरपणामुळे तो संपूर्ण म्हणजे त्यांनी विश्व किंवा जगतसृष्टी ताब्यात घेतली असती ही भीती इंद्राला वगैरे वाटली आणि म्हणून त्या बळीराजाला त्यांनी पायाखाली दाबलं। पण बळीराजाचं राज्य येऊ दे असं आपण आजही म्हणतो की बळीराजाचं राज्य काय होतं तर बळीराजा हा खूप सुसंपन्न आणि खूप साधन संपन्न आणि खूप म्हणजे जरी तो वेगळ्या कुळात जन्माला आला असला तरी सुद्धा तो समाजाचा विचार करणारा होता। पण मग मला नेहमी असं वाटतं की यातून एकच गोष्ट शिकायला मिळते की एवढं पण दानी होऊ नका की पार तुम्ही पाताळात जाल। बरोबर, म्हणजे सत्सद विवेक बुद्धी जागेवरती ठेवली पाहिजे आणि त्याच्यामध्ये शब्दाला किती महत्व आहे। म्हणजे मी असं मध्यंतरी एका चांगल्या माणसाकडनं ऐकलं होतं की शब्दाला इतकं महत्व असतं तर तो बोलता बोलता म्हणला की जबान से हम अनाज खाते हैं, म्हणून कोणाला जबान जेव्हा आपण देतो किंवा बोलतो तेव्हा ती पाळली पाहिजे। आणि बळीराजाच्या बाबतीत नेमका हाच अनुभव आपल्याला आला आणि त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि त्यामुळे त्याला पाताळात जावं लागलं। कलियुगामध्ये आपण शब्द पाळणं गरजेचं आहे, तो काळ पुराणाचा होता पण एवढं करूनही तो शेवटी अजरामर झालेला आहे आणि त्याचं स्मरण म्हणून आज बलिप्रतिपदा। आणि श्रीकृष्णाचं त्याच्या पत्नीवर असलेलं प्रेम आणि तेव्हापासून पती पत्नींसाठीचा हा दिवस म्हणजे तुमचा जसा जो व्हॅलेंटाईन डे असतो आजकालच्या पिढीचा तसा हा त्या काळापासून चालत आलेला पती पत्नींच्या प्रेमाचा दिवस म्हणजे प्रतिपदेचा पाडवा। बलिप्रतिपदा म्हणजे नेमकं काय ते तुम्ही आम्हाला इतकं छान समजावून सांगितलं आणि ओघानेच विषयाला तो म्हणजे पाडव्याचा पती पत्नीतलं प्रेम वृद्धिंगत करण्याचा हा दिवस, अगदी बरोबर, तो कसा साजरा करायचा? मुळामध्ये आजकालची आपण रचना जर स्थिती पाहिली तर पती पत्नींमधलं प्रेम कुठं चाललंय तेच लक्षात येत नाही। म्हणजे अगदी अमेरिकन संस्कृती आमच्याकडे यायला लागली, लिव्ह रिलेशनशिप सारख्या भानगडी आमच्याकडे सुरू झालेल्या आहेत। हळूहळू कुटुंब व्यवस्था आणि ही संकल्पना नष्ट होईल। कदाचित आमच्या ऋषीमुनींना पूर्वी ह्याचा अंदाज आला असेल की कालांतराने, कारण ते त्रिकालज्ञ होते, की कलियुगामध्ये आणि कालांतराने ह्या सगळ्या स्थिती होतील म्हणून तेव्हापासूनच त्यांनी या सणांची रचना केली असावी बहुधा। पती पत्नींमध्ये प्रेम नांदावं आणि म्हणून आजचा हा दिवस खरं तर शास्त्रकारांनी निर्मिलाय। पूर्वीच्या काळी काय असायचं की पती पत्नी फारसे समाजासमोर यायचे नाही, कारण पत्नी आतमध्येच असायची, कारण पुरुष प्रधान आपली संस्कृती असल्यामुळे त्या काळामध्ये उघडपणे पती पत्नीने जवळ येण्याचा दिवस किंवा समाजामध्ये वावरण्याचा दिवस म्हणून पण हा असेल। त्या दिवशी तिने पतीला सकाळी अभ्यंग स्नान घालायचे, उठणं लावायचे आणि अशा पद्धतीने एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करायचे आणि पुढच्या पिढीपर्यंत त्याचं ज्ञान द्यायचे। आज असं हे पाहायला थोडं दुर्मिळ झालेलं आहे की एकतर पाडव्याच्या दिवशी दिवाळीची सुट्टी म्हणून एकतर विकेंडला कुठेतरी बाहेर गेलेले असतात, त्यामुळं आणि असं मी कित्येकदा पाहिलंय की नवरा एकीकडे गेलेला असतो, बायको एकीकडे फिरायला गेलेली असते। हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून पाडव्याच्या दिवशी आज पती पत्नींचा प्रेमाचा दिवस आहे म्हणून एरवी किती जरी भांडत असले तरी आजच्या दिवस तरी कमीत कमी प्रेमाने एकत्र यायला हवं। काही नाहीये, आपण जसं देवाला आरती करतो तसा पतिदेव म्हणून आपल्या पतीची आज आपण एक छोटीशी निरंजन लावून त्याच्यानंतर आपण जसं ओवाळतो तशा पद्धतीने ओवाळायचे त्याला आणि मग त्याच्याकडून काहीतरी घ्यायचं आहे, अर्थात तो अधिकार आहे आमचा। अगदी 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 आणि त्याच्याकडनं घ्यायचंय। याशिवाय त्या ज्या काही अक्षता आपण त्याच्या कपाळाला लावणार आहोत कुंकवात ओल्या करून, त्या जर का समजा गळून पडल्या तर त्या गळून पडलेल्या अक्षता थोड्याशा बळच पाडायच्या नाहीयेत। म्हणजे त्याने जर चुकून गळून पडलेल्या जर अक्षता असतील तर त्या छोट्याशा कागदाच्या पोडीमध्ये बांधून आपल्या बेडरूम मध्ये ठेवल्या तर पती पत्नींमधलं प्रेम अधिक वृद्धिंगत होतं असं म्हणतात। याशिवाय पती पत्नींमध्ये प्रेम सतत टिकून राहावं यासाठी त्या ज्या बेडरूम मध्ये त्यांचं शयन होतं तिथे एक क्रिस्टल बॉल टांगणं गरजेचं आहे। क्रिस्टल हा वातावरण क्लिअर करतो, त्या पद्धतीने जर क्रिस्टल बॉल असेल तर हा क्रिस्टल बॉल म्हणजे 3 वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स असतात। ओरिजिनल क्रिस्टल्स टांगले तर पती पत्नींमधला मळब दूर होतो। याशिवाय ज्या पती पत्नी ज्या बेडरूम मध्ये शयन करतात त्या ठिकाणी आरशांची प्रतिबिंब नसावीत,
म्हणजे आज पाडव्याच्या दिवशी त्यांनी लक्षात ठेवावं की सगळीकडे जर प्रतिबिंब पडत असतील तर ते आरसे आजच्याच काढून घ्यावेत. हा शुभमुहूर्त आहे असं समजावं. असं म्हणतात की आरसा जर बेडरूम मध्ये असेल आणि पती पत्नींनी शयन केल्यानंतर आरशात प्रतिबिंब पडत असेल तर त्यांच्या जीवनामध्ये तिराईत व्यक्ती येते. आणि म्हणून सांसारिक सुखी जीवनामध्ये तिराईत व्यक्ती आली तर संसाराचं वाटोळं होईल. आणि म्हणून घरामध्ये म्हणजे पर्टिक्युलर बेडरूम मध्ये मिरर किंवा आरसे नसावेत. याशिवाय वायव्य कोपऱ्यातलं जे बेडरूम असतं ते पती पत्नींना अतिशय हानिकारक असतं. आजपर्यंत असं पाहण्यात आलंय की आज सगळ्यात जास्ती घटस्फोटांचं प्रमाण वाढलेलं आहे. का प्रमाण वाढलंय? जर वास्तूमध्ये डोकवलं तर लक्षात येतं की वायव्य कोपऱ्यामध्ये पती पत्नींचं बेडरूम आहे. पती पत्नींमध्ये एकमेकांमधला इंटरेस्ट निघून गेलाय. हे जेव्हा आपण वास्तूमध्ये पाहतो तेव्हा का झालं असं? तर पती पत्नींचं बेडरूम ईशान्य कोपऱ्यामध्ये आहे. पण पती पत्नींचं बेडरूम जर नैऋत्य कोपऱ्यामध्ये असेल तर नैऋत्य कोपरा हा खूप उबदार कोपरा आहे. तो पती पत्नींच्या नातेसंबंधामध्ये घट्ट वेळ निर्माण करतो. पण आता ज्यांचं वायव्यालाच बेडरूम आहे आणि नैऋत्याला हॉल आहे अशांनी मग काय हॉलमध्ये येऊन झोपायचं का? तर तसं नाही. त्याच्यासाठी खूप असे उपाय आहेत की ज्या माध्यमातून पती पत्नी आपलं अस्तित्व नैऋत्य कोपऱ्यात निर्माण करू शकतात. त्यातला पहिला आणि सोपा उपाय म्हणजे पती पत्नी दोघांनी एक सुंदरसा फोटो नैऋत्य कोपऱ्यात लावायचा. आता तुला सांगतो रचना, असा फोटो लावा म्हटला ना की दोघं नवरा बायको असे बसतात. म्हणजे थोड्या वेळाने हारच घालायचा त्यांना. तो रोमॅन्टिक मूड मधला लावला पाहिजे ना. किती छानशी बसली आहे, तो खांद्यावर हात ठेवे आणि कायम 12 वाजलेले असतात फोटोत पण अगदी असं मख्ख चेहरा वगैरे करतात. तर एक सुंदरसा रोमॅन्टिक फोटो नैऋत्य कोपऱ्यात लावला तर त्याचा खूप चांगला अनुभव येईल. तुमचं बेडरूम कुठेही असू द्या, वायव्याला, इकडे तिकडे, ईशान्येला, पण तो एक मुद्दा. याशिवाय ना पती पत्नींनी वापरलेले कपडे असतात की त्या कपड्यांना जसा घामाचा वास येतो असे वापरलेले कपडे किंवा अंतर्वस्त्र ही एकात एक गुंडाळून नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवायची. वासाला सुद्धा फार महत्व आहे. म्हणजे एखाद्या चोरांनी चोरी केल्यानंतर ते पोलिसांचं कुत्रं त्याला कुठं 100 मैलावरती पण शोधतं. म्हणजे त्या वासामध्ये एक फार मोठी शक्ती असते, एनर्जी असते. बरोबर आहे. म्हणून जर नैऋत्य कोपऱ्यात तुमचं बेडरूम नसेल तर त्यासाठी तिथं बेड टाकायची गरज नाही. तर तुम्ही तुमच्या अंगाचा वास असलेले कपडे अर्थात ते गुंडाळून तुम्ही एखाद्या झाकणात वगैरे तुमचं असं काही टेबल वगैरे असेल तर त्याच्या खाली ठेवले तर त्याचाही खूप चांगला अनुभव येईल. असे अनेक सारे उपाय आपल्या आनंदी वस्तू पुस्तकामध्ये आहेत. आजच्या दिवशी वही पूजन सुद्धा केलं जातं. अगदी बरोबर. आज खरा तर व्यापाऱ्यांचा नवीन वर्षाचा दिवस. आपण जसं मार्च एंडिंग म्हणतो तसं दिवाळीच्या दिवशी हे व्यापाराच्या त्या वह्या लिहिल्या जातात. आता कॉम्प्युटर आलेले आहेत. कॉम्प्युटरच्या जगामध्ये आता ते वही खाता वगैरे हा प्रकार राहिलेला नाही. त्यामुळे आता कॉम्प्युटरची पूजा करणं पण संयुक्तिक राहील. बरं, मला आता थोडं तुमच्याशी बोलताना किंवा तुम्ही माझ्याशी बोलताना असं वाटायला लागलं की माझ्या पुढे दिवाणजीच बसलेले आहेत. कारण तुमचं एकंदरीत गेटअप पाहता तसंच वाटत होतं मला. म्हणून पारंपरिकता जपणं आजच्या सणाच्या दृष्टिकोनातून पण गरजेचं आहे. आज तरी कमीत कमी पारंपरिक राहावं. म्हणजे दिवाळीच्या काळामध्ये तरी पुरुषांनी, आणि हल्ली काय तुम्हाला धोतर बांधायची गरज नाही, रेडीमेड धोतर सुद्धा मिळतात, रेडीमेड साड्या, रेडीमेड सगळं मिळतं. तर तशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जर का आपण सण साजरा केला तर तो एक वेगळा आनंद मिळेल. वास्तूमध्ये एक वेगळी एनर्जी निर्माण होईल. बरोबर. सर, रेडीमेडच्या दुनियेत खरं तर पारंपरिकता कशी जपावी आणि पती पत्नीतलं प्रेम कसं पुढे वृद्धिंगत व्हावं यासाठी ते रेडीमेड नसावं. म्हणजे ते मात्र ते प्रेम मनापासून असावं आणि त्यासाठीच आजचा दिवस. खरी गोष्ट आहे. तर हे पारंपरिकतेला जपत हा पाडवा कसा साजरा करायचा हे तुम्ही आम्हाला एवढ्या छान पद्धतीने सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. मग काय, बलिप्रतिपदा आणि वास्तू यांचं महत्त्व तुम्हालाही समजलं असेलच ना. अहो, आमचा हा कार्यक्रम आहेच मुळी तुमच्यासाठी. म्हणूनच हे दिवाळी स्पेशल एपिसोड्स घेऊन येताना तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी आम्ही तुम्हाला पाठबळ देतोय, सर्व प्रकारची मदतही करतोय. तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भात काही प्रश्न असतील तर ते थेट आम्हाला विचारा. या शो मध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर मग लगेच तुमचा मोबाईल उचला आणि आम्हाला लगेच एक SMS करा. त्यासाठी टाईप करा ENQ स्पेस तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर, घर कुठे हवंय ते ठिकाण आणि अर्थात तुमचं बजेटही. ही सर्व माहिती आम्हाला SMS द्वारे कळवा 9881798817 या नंबरवर. तसेच आमचे फॉर्म्सही ऑनलाईन उपलब्ध आहेत. isakal.com आणि samtv.com या वेबसाईट्सवरून तुम्ही आमचे फॉर्म्स डाउनलोड करू शकता. तसंच dreamhome@samtv.com या ईमेल ID वरही तुम्ही ईमेल करू शकता. आता घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया. नमस्कार मंडळी, आमच्या ड्रीम होममध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज तुम्ही माझ्याबरोबर घर बघणार आहात. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग.